हॅलो नमस्कार, मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर छान अशी मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे। तर सर्वांना गुड मॉर्निंग। आणि सर्व जे काही कामं वगैरे जे राहतात ना ते सर्व रात्रीच आवरून ठेवलेले होते। भांडे क्लीन करणं, ओटा क्लीन करणं आणि सगळ्यांची रुटीन जी आहे ना सर्वांची थोडीफार सेमच राहते, काहींची कधी कधी वेगळी होते। तर माझी पण सकाळची आज रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर आवडला तर चॅनल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट वाचून मला खूप छान वाटतं आणि बरं वाटतं की तुम्ही छान छान मला अशा कमेंट करतात त्याबद्दल। तर आज होता सॅटरडे। तर सॅटरडेच्या मुलांना आज बनवणार होते इडली। तर आदित्याला खूप दिवसापासून इडली खायची होती, तर माझ्याकडून काही बनवणंच झाली नाही। चला तर म्हणलं आज तुमच्यासोबत पण शेअर करते की मी कशी इडली बनवते ते। आणि मुलांना पण सॅटरडे असला की नवीन काहीतरी टिफिनला द्यावं लागतं, कारण शाळेमध्ये मंडे तो फ्रायडेपर्यंत काहीच म्हणजे भाजीपोळीशिवाय दुसरं काही देता येत नाही। तर सॅटरडेच्या दिवशी ते हे करतात की काही पण तुम्ही देऊ शकता सॅटरडेला। तर आज बनवली होती इडली। तर मुलांना म्हणलं इडली देते टिफिनला। तर त्याची तयारी चालू होती आणि बॅटर तर इतकं छान झालं आणि फ्लफी झालं एकदम मस्त आणि छान आणि व्यवस्थित असं फुगलेलं होतं। तुम्ही तर बघितलंच असं तुमच्यासोबत मी शेअर केलं। आणि इथं आरोईची पण चाललेली होती लुडबुड। तर आरोईला पण म्हणते की मला पण करू दे मम्मा, तू करते तर मग मला पण करू दे। तर मुलांना एक उत्साहच राहतो की काहीतरी आपण पण करावं, मम्मा करते तर आपलं पाहूनच मुलं शिकत असतात। तर इथं म्हणलं चल तू पण एक भांडं जे आहे ना त्याच्यामध्ये सेट कर आणि मग आपण शिजायला ठेवूया। तर इथं ती टाकत होती, तर थोडंफार पांगत होतं, साईडला वगैरे जात होतं। तर ते व्यवस्थित करून घेतलं आणि इडलीचे जे काय आहे ना ते वाफायला ठेवलेले आहे। तर इथं इडली वगैरे शिजते तोपर्यंत म्हणलं चहा वगैरे करून घ्यावा, कारण सकाळी सकाळी मला उठलं की पहिले चहा वगैरे पित असते मी। तर इथं सर्वांसाठी सर्वजण उठलेले होते आणि आवरून पण घेतलेलं होतं। सर्वांची आंघोळी वगैरे झाले होते आणि माझी पण झालेली होती। तर थोडंसं लवकरच उठले, कारण सकाळचा 6-6:30चा टाईम जर ठेवला तर व्यवस्थित असं मुलांचं पण आवरलं जातं आणि आपलं पण व्यवस्थित असं आवरलं जातं। तर त्यामुळे मी लवकरच आज उठले होते, कारण इडली सांबार भरपूर बनवायचं होतं, चटणी वगैरे। तर त्यासाठी तर मग आंघोळ वगैरे सर्वांचे झालेले आहेत। त्याला म्हणलं आता छान मस्त असं चहा ठेवते। तर चहा उकळत तोपर्यंत इडली पण साईडला तयार होते। तर इथं चहा ठेवलेला आहे आणि छान असं उकळून घेते। आणि जी काही रात्रीचं दूध होतं तर फ्रीजमध्ये तापून ठेवलेलं होतं। चला म्हणलं त्याची पण साय वगैरे जे आहे ना ते काढून ठेवते, कारण मग घरचं तूप असलं की बरं वाटतं आणि मुलांना पण हेल्दी राहतं खाण्यासाठी। तर एवढी काही मलाई वगैरे आमच्या दुधामध्ये निघत नाही, कारण आम्ही घरगुती दूध घेत असतो त्यामुळे। तर डेअरीमध्ये जे दूध राहतं ना त्यांना भरपूर अशी मलाई वगैरे निघते आणि माझं गाईचं दूध असल्यामुळे एवढी मलाई नाही निघत, पण जेवढी काही निघते तेवढी मी एक करत असते। आणि मुलांना कधी जर खायची असली तर त्यांना पण देत असते, त्यामुळे जास्त करून तूप वगैरे काही घरामध्ये होत नाही, तर बाहेरचंच आणत असतो। तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता इथं माझा चहा पण छान असा उकळून झालेला आहे। तर या तुम्ही पण सकाळी सकाळी मॉर्निंग एन्जॉय करायला, छान मस्त असा चहा प्यायला। तर इथं चहा वगैरे झाला आणि आता आम्ही चहा घेतो। तर चहा छान असा उकळला की छान लागतो आणि टेस्टी, आणि जे काही आपण आलं आणि इलायची वगैरे जे टाकतो ना त्याचा फ्लेवर पण एकदम मस्त येतो चहामध्ये। तर थोडा वेळ जास्त असा उकळून द्यायचा। तर इथं चहा जो आहे ना तो कपामध्ये ओतून घेतलेला आहे आणि खारी वगैरे जे आहे ना ते आणलेली होती। तर मार्केटमधून खारी आणलेली होती आदित्याच्या पप्पांनी रात्रीच। तर चला म्हणलं खारी पण मुलांना देते खायला। तर छान आणि मस्त असं चहा एन्जॉय करतो आणि साईडला बघू शकता पाणी पण गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे, कारण हीटर वगैरे जे आहे ना ते खराब झालेलं आहे। आता बघू उद्या संडे आहे तर जाऊ एखाद्या वेळेस आणि घेऊन येऊ, कारण मग पाणी तापायचं म्हणलं की भरपूर येऊन जातं आणि गॅसवरती तापायचं म्हणलं की बराच वेळ जातो। तर इथं जी काही सांबारची तयारी आहे ना ती करत होते। तर इथं तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ जी घेतलेली आहे आणि भाज्या काही एवढ्या अवेलेबल नव्हत्या त्यामुळे थोड्याशाच भाज्या घेतलेल्या आहेत। तर वांगे वगैरे घेतलेले आहे आणि टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडी हिरवी मिरची वगैरे टाकणार आहे। तर छान लागतं आणि टेस्टी लागतं असं पण सांबार बनवल्यावरती। तर इथं बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालते, कारण मग वरणाला पण छान अशी टेस्ट येईल शिजतानीच आणि भाज्या पण ज्या काही आहे ना टाकलेल्या त्या पण छान अशा चविष्ट होते। तर इडलीचं जे काही भांडं वगैरे आहे ना ते झालेलं होतं तयार आणि कुकर लावून दिला आणि नंतर मग चहा घेतलेला आहे। तर सर्वांनी चहा घेतला आणि आपल्या महिलांचं सर्व सकाळचं आवरायचं म्हणलं
सकाळचं आवरायचं म्हणलं की आपल्याला स्वतःसाठी काही टाईमच मिळत नाही, तर नंतर थोडाफार गार झालं तर मग चहा घेतला आणि जे काही आपल्या पलंगावरचे अंथरुणं वगैरे होते तर म्हणलं सर्व जे काही इडलीच तयार झालेली होती ते गार होऊस तर म्हणलं अंथरुणं वगैरे जे आहे ना ते उचलून ठेवावे. कारण आपलं घर जर नीटनेटकं आणि व्यवस्थित असलं तर मेन म्हणजे आपला बेड जर नीटनेटकं आणि व्यवस्थित असला की आपलं घर पण छान वाटतं आणि मस्त वाटतं. तर कधी पण प्रयत्न करावे की झोपेतून मुलं उठल्याच्या नंतर जे काही आहे ना आपले अंथरुण वगैरे ते सर्व व्यवस्थित अशा घड्या घालून ठेवल्या की एकदम म्हणजे बेड जो आहे ना आपला तर पूर्ण क्लीन होतं आणि बघायला पण छान वाटतं आणि मस्त वाटतं. तर मी तशीच करत असते की मुलं उठले की सर्वात पहिले माझं जे काही काम राहतं तर अंथरुण वगैरे उचलायचे ते सर्व उचलून घेते आणि घरं वगैरे जे आहे ना ते झाडून घेतले होते. आणि इथं बघू शकता इडली तर इतकी छान झाली आणि फ्लफी झालेली आहे, एकदम सॉफ्ट झाली मधून, तर आरोहीला काही दमच निघत नव्हता. त्यामुळे मग तिला एक काढून दिली आणि खायला दिलेली आहे. तर मुलांचं काय मध्ये मध्ये चालूच राहतं काही पण. तर इथं बघू शकता ती पण म्हणती मला पण काढून दे. तर इडलीचं भांडं वगैरे तर लावलेलंच होतं, पण मम्मा मला पण करू दे, तू जे करते ते मला पण करू दे असं होतं. तर इथं बघू शकता इडली जी आहे ना इडली सांबार आणि चटणी जी काय आहे ती छान अशी तयार झालेलं आहे. नक्की सांगा कमेंट करून कशी वाटते. त्यानंतर मुलांना शाळेतून सोडून आले आणि देवपूजा राहिलेली होती, तर घरी आल्याच्या नंतर छान अशी फ्रेश फुलं आणली शाळेतून येतानाच आणि देवपूजा केलेली आहे. तर घरात एक छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि बाकीचे सर्व जे काही धुणी भांडे होते ते सर्व आवरून घेतलेले आहे. आणि कपाट तर खूपच लेच अस्तव्यस्त झालेलं होतं, कारण 2-3 दिवस झाले माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. त्यामुळे आणि यांचे कपडे पण जे काही आहे ते इस्त्री करायचे होते तर ते साईडला कॉटवरती नेऊन ठेवलेले आहे. आणि चला म्हणलं आता हे सर्व जे आहे ना तर सर्वात पहिले हेच काम करावं, कारण मग कपाट जर व्यवस्थित असलं की मुलांना पण कपडे वगैरे व्यवस्थित मिळतात. त्यामुळे तर इथं जे काही मुलांचे कपडे आहेत तर आता एक आयडियाज करते की जे काही आपलं कपाट तर मध्ये खूप सारे असे कपडे व्यवस्थित जर ठेवले तर व्यवस्थित राहतात आणि मस्त राहतात. तर बघू आता कसं तयार करते. तर इथं सर्व जे कपड्याच्या घड्या वगैरे आहे ना त्या घालून घेते. तर खूपच अस्तव्यस्त झालं होतं, तर 2-3 दिवस झाले लक्ष नसल्यामुळे. तर आपलं असंच होतं ना कधी कधी, तर लक्ष नसलं की मग सर्व कामाकडे हेच होऊन जातं आणि आपण महिला किती काम करतो घरामध्ये तर हे कळत पण नाही. तर बाकीच्या कामाच्या लोडमध्ये मी काही विसरूनच गेले ते कपाट आवरायचं की कपडे जे वाळले की ते तसेच ठेवून द्यायचे, असंच होतं. तर आता ठरवलेलं आहे की नाही आपण जे कपडे वगैरे वाळलेले आहे ते व्यवस्थित अशा घड्या घालून जर ठेवल्या तर आपलं घर पण छान वाटतं आणि कपाट वगैरे उघडल्यावर पण आपल्याला पण बरं वाटतं. तर इथं सर्व जे काही मुलांचे कपडे वगैरे आहे ना ते सर्व घड्या घातले आणि इथं बघू शकता तर सगळ्यांना सपरेट असे कप्पे केलेत आणि व्यवस्थित असं ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जास्त असं अस्तव्यस्त होणार नाही. तर इथं बघू शकता तर यांचे जे कपडे होते ते घड्या वगैरे घालून ठेवलेले आहे आणि जे काही प्रेस करायचे होते ते साईडला ठेवले आणि शाल वगैरे जे काही आपले दुसरे कपडे जे राहतात तेच बाजूला ठेवलेले आहेत. तर असं केलेलं आहे की मुलांचे जे सर्व काही पॅन्ट वगैरे जे राहताना जे काही रेग्युलर रोजच्या वापरायच्या त्या आणि आरोहीच्या पण पॅन्ट आहे ना ते एका कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत आणि साईडला खालचा जो कप्पा आहे ते सर्व टी शर्ट ठेवलेले आहे मुलांचे, जेणेकरून त्यांना पण लवकर सापडेल. आणि शाळेचा युनिफॉर्म पण साईडला ठेवलेला आहे आणि बाजूला माझे कपडे जे आहे ना ते ठेवलेले आहे की जे की मी रोज वापरते ते. आणि त्या खाली ठेवले बॅग वगैरे जे काही आपलं जास्त करून सामान लागत नाही ते. तर इथं साईडला वगैरे साड्या वगैरे ठेवल्या आहेत. तर साड्यांचा कप्पा जो आहे ना तो आवरायचा राहिलेला आहे, तो नंतर आवरून घेईन म्हणलं. आणि खाली जे आरोही कपडे जे घालत नाही तर ते कपडे ठेवलेले आहे. आणि वरती जे आहे ना तर इथं माझ्या साड्या वगैरे आहेत आणि त्या व्यवस्थित अशा नंतर नीटनेटक्या करून ठेवीन म्हणलं. तर खूप उशीर झाला आणि मुलांना पण शाळेत आणायचं होतं. त्यानंतर मग बेडशीट वगैरे जे आहे ना ते कप्प्यामध्ये ठेवलेले होते. तर इथंच बघू शकता तुम्ही जे काही आरसे वगैरे मला क्लीन करायचे होतं, तर म्हणलं चला आता जे काही आपलं कपाट तर व्यवस्थित असं मधलं आहे ते सर्व आवरून झालेलं आहे. तर म्हणलं काय सर्वच कपाट आपण क्लीन करून घ्यावं. तर इथं डीप क्लीन मी करत आहे. तर इथं तुम्हाला एक टिप्स देते की जे काही आपलं पेस्ट राहतं ना दात घासायचं त्याने आरशी तर इतकी छान आणि क्लीन निघतात, जे काही मिरळ वगैरे राहतात ना ते. तर पेस्ट वगैरे थोडंसं लावलेलं आहे आणि जे काही आपला पेपर वगैरे घ्यायचा आणि छान असं थोडंसं पाणी टाकून त्याला सर्वकडं पांगून घ्यायचं आहे. तर ते काही व्यवस्थित असं माझ्या हाताने पांगतच नव्हतं, त्यामुळे मी हातानेच हे केलं की सर्वकडं असं पांगून घेतलेलं आहे.
आणि हे सर्व जे काय आहे ना ते सर्व क्लीन करून घेते। तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की एवढं क्लीन होतं आरसा। जे काय आपले मिरर राहतात ते खूपच क्लीन होतात। तुम्ही बघू शकता, थोडाफार तरी तुम्हाला फरक जाणवत असेल आणि पूर्ण क्लीन झाल्यावर ते व्यवस्थित वाटतं। आणि जे काही आपल्या घरात जे मेन राहतं ते म्हणजे मिरर, ते जर त्याच्यावरती डाग वगैरे जर दिसले की ते व्यवस्थित असं वाटतच नाही। तर बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेलं आहे। तर माझ्या मागचं जे काही सामान वगैरे आहे तर ते तुम्हाला आरशातून इतकं स्पष्ट दिसत असेल। तर साईडने पण बघू शकता खूप सारी अशी धूळ बसत असते। तर एकदा दोनदा तरी दिवसात, 2-3 दिवसातून एकदा तरी कपाटाला हात वगैरे फिरवला ना तर व्यवस्थित दिसतं आणि नीटनेटकं दिसतं। आणि मिरर जे असतात ते काय आपल्याला रोज वापरण्यात येतात, त्यामुळे त्याच्यावरती डाग वगैरे पडले की चेहरा वगैरे पण असं स्पष्ट काही दिसत नाही। तर साईडचा पण जो काही मिरर आहे तो पण मी क्लीन करून घेते, कारण माझं राजा राणीचं कपाट आहे। तर 2 मिरर आणि 2-2 कप्पे असे आहेत। तर इथे बघू सगळं खूप स्वच्छ झाले। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। बाय फ्रेंड, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा आणि हसत राहा।